कल हाती येत आहे त्यानुसार आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय। आसाममध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। आसाममध्ये भाजपला 95 आणि काँग्रेसला 29 जागांवर आघाडी मिळतेय। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा त्यामुळे भाजप सत्तेवर येऊन विजयाची हॅट्रिक करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। हेमंत बिस्वा शर्मा हे देखील आघाडीवर आहे। आसाममध्ये भाजपला 95 तर काँग्रेसला 29 जागांवर आघाडी दिसतेय। आसाममध्ये भाजपचा विजय निश्चित दिसतोय। ईशान्येतलं हे मोठं राज्य भाजपनं कायम राखलेलं दिसतंय, त्यामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा आसाममध्ये विजयाची हॅट्रिक करते। तर दुसरीकडे काँग्रेस देखील पराभवाची हॅट्रिक करताना दिसते। आसाममधल्या चराईदेवमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। सोनारी विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे। भाजपचे धर्मेश्वर कोनवार आणि सुरोज दिहिंग या आघाडीवर आहेत, तर निवडणूक आयोगाच्या मते भाजप 95 जागांवर आघाडीवर आहे। भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। सोनारी विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।